ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली साक्षीला म्हणते की तिचे तोंड बघायची सुद्धा माझी इच्छा नाही, कारण माझा तिच्याशी आधीही संबंध नव्हता आणि यापुढेही कधी नसेल. साक्षी आता काहीही उत्तर न देता शांतपणे उभी असते आणि तिलाही सायली व अर्जुनचा राग आलेला असतो. घरातील सगळेजण खोटारड्या साक्षीकडे रागाने पाहतात. मग त्यानंतर सायली म्हणते की आनंदाची गोष्ट ही आहे की तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या वडिलांना नाही मिळणार. साक्षीची चांगलीच खरडपट्टी काढल्यानंतर सायली प्रियाकडे वळते. प्रिया लगेचच स्वतःचा बचाव करण्यासाठी सायलीचा हात पकडते आणि म्हणते, सायली, तुझं मन खूप मोठं आहे ना. माझं चुकलं, तू मला माफ कर, असे म्हणून ती अक्षरशः लोटांगण घालायचीच बाकी राहते. प्रिया म्हणते की तिला जेलमध्ये जायचे नाही. ती सायलीला विनंती करते की तिने अर्जुनला सांगावे, जेणेकरून तो काहीतरी करेल. ती कोणाशीही परत असे वागणार नाही असे सांगून माफी मागते. यावेळी कुणालाही प्रियाची दया येत नाही. सायली रागाच्या भरात प्रियाच्या 2 मुस्काटीत मारते. हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. कल्पना आणि अस्मितालाही प्रियाचा तेवढाच राग आलेला असतो, तर सुमन बिचारी मागे उभी राहून रडत असते. सायली प्रियाला म्हणते की कर्वे तसे भरावे. आता 7 वर्ष तू जेलमध्ये सडायच. आता ना तुला सुभेदार भेटायला येतील ना किल्लेदार, असे म्हणून सायली प्रियाबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकते. हीच तिच्यासाठी योग्य शिक्षा असल्याचे ती सांगते. प्रिया आता मला सोडा, मला सोडा असे मोठ्याने ओरडते, पण लेडी कॉन्स्टेबल तिला घेऊन जातात. तरीही प्रिया बाबा, बाबा, मला वाचवा असे म्हणते. पण रविराजचाही नाईलाज असतो. आपल्या लेकीला 7 वर्षांसाठी तुरुंगात घेऊन जाताना पाहून रविराजच्या डोळ्यांतून अश्रू येतात, कारण त्याला हे सहन होत नाही. परंतु प्रियाने स्वतः गुन्हा कबूल केल्यामुळे त्याचाही नाईलाज झालेला असतो. तो आपल्या तन्वीकडे पाहतच राहतो. नागराज आणि सुमनसुद्धा काही करू शकत नसतात. प्रिया नागराजच्या नावानेही मोठ्याने बोंबा मारते की काका, काहीतरी करा ना, मला नाही जायचं जेलमध्ये. पण नागराज तिच्याकडे दुर्लक्ष करतो. अस्मिता मात्र प्रियाकडे पाहून हसते, कारण तिला प्रिया खोटारडी असल्याचे माहीत असते. प्रियाला जाताना मधुभाऊ पाहतात आणि त्यांनाही थोडे वाईट वाटते, पण गेल्या 2.5 वर्षांपासून त्यांनी भोगलेल्या त्रासाचे कारण फक्त प्रियाच असल्यामुळे ते जागेवरच थांबतात. दुसरीकडे महिप्त खूप चिडलेला असतो. तो दामिनीच्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालतो. तो एक मोठी सुरी काढून दामिनीच्या मानेवर ठेवतो. महिप्त म्हणतो की परवापर्यंत माझ्यातला बाप तुझ्या समोर लोटांगण घालत होता, पण आज लेकीच्या हातामध्ये हातकड्या पाहून त्याच्यातील जनावर जाग झालंय. तू महिप्त शिखरेला खसवलंस. आता या खसवणुकीची शिक्षा काय? तर नाक, कान, डोळे आणि जीभ कायमची जाणारच, असे म्हणून तो तिच्यावर हल्ला करणार. तेवढ्यात दामिनी आपलं शस्त्र बाहेर काढते. तिच्याकडेही पिस्तूल असते. ती पिस्तूल महिप्तच्या छातीवर रोखते. महिप्त घाबरतो आणि दामिनी त्याला मागे व्हायला सांगते. ती त्याला म्हणते की इथून निघून जा आणि मला आयुष्यात कधीही तोंड दाखवू नकोस. महिप्त रागातच म्हणतो, जाणार ना कायमच्या, पण तू बाहेर येणार ना कधीतरी. तेव्हा हे तुझ्याबरोबर नसेल. जेव्हा हे तुझ्याकडे नसेल तेव्हा एकटी दुकटी रस्त्याने फिरू नकोस, कारण कुठल्याही अंधारातल्या कोपऱ्यातून हा पिसाळलेला महिप्त तुझ्या समोर येऊ शकतो आणि तुझी मान छाटू शकतो. असे म्हणून तो धमकी देत सुरीने तशी कृतीही करून दाखवतो. रागाने लालबुंद झालेला महिप्त निघून जातो, पण त्याच्या डोक्यात दामिनीच्या रागाची सनकच भरलेली असते. तो गेल्यानंतर दामिनीलाही खूप राग येतो आणि पुढे काय करायचे याचा ती विचार करत असते. इकडे मधुभाऊ प्रियाकडे पाहत असताना सायली त्यांच्या समोर जाऊन उभी राहते. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडत असतात. कुसुमही त्यांच्यासोबत जाऊन रडते.
सायली म्हणते की देवाने खूप परीक्षा पाहिली, पण शेवटी आपल्या मनासारखंच केलं. अर्जुन खूप प्रेमाने सायलीकडे पाहतो. चैतन्यलाही बरं वाटतं की सायली वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता आणि प्रताप सगळेजण सायलीकडे कौतुकाने पाहतात, कारण आजपर्यंत ती सांगत होती की मधुभाऊ निर्दोष आहे आणि तसे झाले. सायलीच्या खरेपणा समोर आलेला असतो, त्यामुळे सर्वांना तिचे कौतुक वाटते. मधुभाऊ म्हणतात, बाळा, सायली, असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. हा आनंद खरं तर तुझा आणि आपल्या जावई बापूंचा आहे. हा आनंद आपण अगदी दणक्यात साजरा करायचा. अर्जुन हसतच पुढे येतो. कुसुमला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की ती चाळीत सर्वांना पेढे वाटणार आहे. हे ऐकून सगळे हसतात. रविराजच्या मनातही अपराधीपणाची भावना असते, कारण त्याचीच पोर खोटारी निघाली. तो सगळ्यांपासून नजर चोरत असतो, कारण त्याला लाज वाटत असते. मधुभाऊ अर्जुनच्या पाया पडू लागतात, तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, तुम्ही हे काय करताय? मधुभाऊ हात जोडून म्हणतात, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कपाळावरच्या गुन्हेगारीचा डाग तुम्ही पुसून काढलात आणि तुमचे हे उपकार मी विसरू शकणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं, एक वकील म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा. अर्जुन मधुभाऊंना वडिलांचा दर्जा देतो. सायली आणि कुसुम कौतुकाने मधुभाऊंकडे आणि अर्जुनकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, माझ्या कर्तव्यात जर मी कधी कमी पडू शकलो असतो, तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो. चैतन्य पुढे येतो आणि म्हणतो, मधुभाऊ, तुम्हाला लाखात एक जावई मिळालाय. त्याला तुम्ही आयुष्यभर मिरवा आणि सांगा की माझा जावई सुप्रस्टार आहे. तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. हे ऐकून अर्जुन हसतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येते. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. तिचे लक्ष रविराजकडे जाते. त्याला पाहून तिला खूप वाईट वाटते. ती लगेचच रविराजकडे जाते. सगळेजण पाहू लागतात की ती तिथे कशाला गेली असेल. पण सायली रविराजला धीर देण्यासाठी गेलेली असते. ती म्हणते, रविराज काका, मला समजतंय. आपली प्रिय व्यक्ती जेव्हा जेलमध्ये असेल तेव्हा काय वाटतं हे मी अनुभवलंय. तुम्ही स्वतःला सांभाळा. त्यावेळी रविराजच्या डोळ्यात पाणी येते आणि तो म्हणतो, सायली, यात खूप फरक आहे. तुझे वडील तुरुंगात गेले तेव्हा ते निर्दोष आहे याची खात्री होती, पण माझी मुलगी गुन्हेगार म्हणून तुरुंगात गेली आहे. हे ऐकून सर्वांनाच रविराजबद्दल वाईट वाटते. प्रियामुळे रविराजला आयुष्यात पहिल्यांदाच मान खाली घालावी लागलेली असते. प्रतापलाही खूप वाईट वाटते, पण तो काही बोलू शकत नाही. रविराज पूर्णा आजीसमोर जातो आणि हात जोडतो. पूर्णा आजी म्हणतात, नाही रविराज, असे हात जोडू नका. घरातील सर्वांची रविराज माफी मागतो. अर्जुन त्याच्याशी बोलायला जातो, पण रविराज तिथून निघून जातो. त्यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटते. काही वेळानंतर सर्वजण घरी येतात, पण कुणाच्याही चेहऱ्यावर हसू नसते. पूर्णा आजींना एका गोष्टीचे वाईट वाटत असते की 2.5 वर्षांपूर्वीची तन्वी आणि आत्ताची तन्वी यामध्ये किती फरक आहे. त्यांना आठवते की सायलीने हनीमूनला गेल्यावर दारू पिऊन गोंधळ घातला होता. तो व्हिडिओ तन्वीनेच त्यांना दाखवला होता. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काळजी दाखवायची असो किंवा काही करायचं असो, प्रिया किती खोट वागायची हे पूर्णा आजींना आठवते. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य प्रियाने त्यांच्यासमोर आणले होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा विश्वास न ठेवता प्रियाच्या कानाखाली मारली होती. या आठवणी त्यांना त्रास देतात. कल्पनालाही स्वतःला अपराधी वाटत असते. तिला आठवते की अश्विन आणि प्रियाचे लग्न झाले तेव्हा त्यांनी सायली आणि अर्जुनपासून लपवून ठेवले होते. सायली तळमळीने सांगत होती की हे लग्न करू नका, प्रिया खोटारडी आहे, पण कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आज सत्य समोर आले आहे. कल्पनाला हेही आठवते
की तिने नेहमी सायलीला दोषी ठरवले आणि प्रियाला मुलीसारखे वागवले, पण प्रियाने तिला कधीच आई म्हणून वागवले नाही. तिला हेही आठवते की प्रिया तिच्याबरोबर खोटे खोटे वागायची. हे आठवून तिला खूप त्रास होतो. अस्मिताही लाजते. तिला आठवते की सायली विरुद्ध तिने किती कुरघोडी केल्या. प्रियामुळे तिचा माइंड चेंज झाला होता. दागिने गायब करून सायलीवर आरोप लावून तिला घराबाहेर काढण्याचा प्लान प्रियानेच सांगितला होता. सगळ्यांना जट साहेबांचे बोलणे आठवते की प्रियाने गुन्हेगारीसाठी साथ दिली आणि 2.5 वर्ष सत्य लपवले, म्हणून तिला 7 वर्षांची शिक्षा होणार आहे. हे आठवून सर्वांना वाईट वाटते. अर्जुन सगळ्यांकडे पाहतो, कारण त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख त्याला दिसते. सायलीही अर्जुनकडे पाहते आणि तिलाही वाईट वाटते. अर्जुन डोळ्यांनीच सायलीला रिलॅक्स रहा, सगळं ठीक होईल असे सांगतो. विमल सर्वांसाठी पाणी घेऊन येते, पण कुणीही घेत नाही, कारण कुणालाही काही खाण्याची किंवा पिण्याची इच्छा नसते. विमल सायलीकडे जाते आणि म्हणते, विश्वासघाताचे दुःख खूप मोठे असते. तन्वीताई कोर्टात बोलत होत्या तेव्हा मी टीव्हीवर पाहिले आणि मलाही धक्का बसला. त्यांनी साक्षीचा खोटेपणा उघड केला, त्याला तोड नाहीये. बरं झालं त्या साक्षीला शिक्षा झाली. ती म्हणते की तिला एवढा त्रास होतोय, तर पूर्ण आई आणि वहिनींना किती त्रास होत असेल. सायली शांतपणे म्हणते, याचीच तर भीती होती ना विमलताई, की प्रियाचे खरे रूप जेव्हा सर्वांसमोर येईल तेव्हा त्यांची काय अवस्था होईल. म्हणूनच मला हे सांगायला आवडत नव्हते की प्रिया कशी आहे. विमल सायलीला काहीतरी करून सगळ्यांचा मूड ठीक करण्याची विनंती करते. सायली विचार करू लागते की असे काय करावे ज्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. दुसरीकडे अश्विन प्रतिमाची काळजी घेण्यासाठी घरात थांबलेला असतो. रविराज, सुमन आणि नागराज येतात. अश्विन रविराज समोर जाऊन विचारतो, काका, मी ज्या बातम्या पाहिल्या त्या खऱ्या आहेत का? तन्वी कुठे आहे? तिला 7 वर्षांची शिक्षा वगैरे हे काय चाललंय? मला काहीच कळत नाहीये. रविराज काही सांगण्याच्या मनस्थितीत नसतो. अश्विन खूप हायपर झालेला असतो. त्याला प्रियाची काळजी वाटत असते. त्याला कोर्टात नक्की काय झाले हे जाणून घ्यायचे असते, पण रविराज एक शब्दही काढत नाही. तो फक्त विचारतो, बाळा, प्रतिमा बरी आहे का? अश्विन म्हणतो की प्रतिमा ठीक आहे, ती झोपली आहे, पण त्याला रविराजच्या उत्तरामुळे काही कळत नाही. रविराज काही सांगणार नाही हे अश्विनला कळते, म्हणून तो सुमनकडे पाहतो. सुमन म्हणते, अश्विन, आम्हालाच हा धक्का पचत नाहीये. भाऊजी तर गाडीत एक शब्दही बोलले नाहीत, त्यामुळे तू त्यांना आता काहीही विचारू नकोस. नागराज म्हणतो, बाळा, मी तुला सगळं नंतर सांगतो, तू काळजी करू नकोस, शांत रहा. पण अश्विन म्हणतो, नाही, माझ्याकडे वेळ नाहीये. मला आत्ताच तन्वीला भेटायचंय आणि या प्रकरणातून तिला मुक्त करायचंय. पण त्याआधी माझ्या तन्वीची ज्यांनी ही अवस्था केली त्यांना मला जाब विचारायचाय. तो अर्जुन आणि सायलीला जाब विचारण्यासाठी जाणार असतो, तेव्हा रविराज धक्क्याने त्याच्याकडे पाहतो. अश्विन रागाच्या भरात जायला निघतो. नागराज त्याला थांबवतो, पण तो ऐकत नाही. रविराजचाही नाईलाज असतो. तो प्रतिमाला पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो. इकडे सायली सगळ्यांकडे पाहते. सगळेजण शांत बसलेले असतात. ती म्हणते, ऐका ना पूर्णा आजी, आई आणि अस्मिताताई, तुमच्या मनाची अवस्था मी समजू शकते, पण आता आपण हे सत्य स्वीकारायला हवे. ती विचारते की ती त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येऊ का? अर्जुन हो म्हणतो. विमल संध्याकाळची वेळ झाल्यामुळे देवाजवळ दिवा लावायला जाते. तेव्हा पूर्णा आजींना आठवते की जेव्हा सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य उघड झाले होते, तेव्हा त्यांनी तिला देवाजवळ दिवा लावू दिला नव्हता. हे आठवून त्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. विमल तिकडे जात असताना पूर्णा आजी तिला थांबवतात. त्या म्हणतात, थांब विमल, घरातली इडापिडा टळावी म्हणून आपण दिवा लावतो. आज खऱ्या अर्थाने
आपल्या घरातली इडापिडा दूर झाली आहे आणि हे हिच्यामुळे शक्य झाले आहे. हिलाच दिवा लावू दे, असे त्या सायलीकडे पाहून म्हणतात. सायली आणि अर्जुनला खूप आनंद होतो. पूर्णा आजींनी सायलीला मोठ्या सुनेचा मान दिलेला असतो. पूर्णा आजी म्हणतात, तसाही हा मान फक्त घरातील मोठ्या सुनेला असतो. हे ऐकून सायली प्रचंड खुश होते. विमल हसते. अर्जुनलाही आनंद होतो की आपल्या बायकोला आज मोठ्या सुनेचा मान मिळाला. पूर्णा आजी सायलीला जा बेटा दिवा लाव म्हणतात. सायली आनंदाने प्रताप आणि अर्जुनकडे पाहते. तेही हसून जा दिवा लाव म्हणतात. सायली आनंदाने देवघराकडे जाते. तिला खात्री असते की हळूहळू तिला मोठ्या सुनेचे हक्क पुन्हा मिळणार आहेत. प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर आल्यामुळे सर्वांना सायलीच्या चांगल्या वागण्याची जाणीव झालेली असते. पुढील भागामध्ये सगळेजण आपापल्या रूममध्ये जाऊन बसलेले असतात. सायली एकेकाला घेऊन येते आणि खुर्चीत बसवते. ती म्हणते, प्रियामुळे सर्वांना किती मनस्ताप झालाय हे मला कळतं, पण असा त्रास नका करून घेऊ. तिच्यामुळे कितीही त्रास होत असेल तरीही अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही. ही आपल्या घरातीलच शिकवण आहे ना, असे म्हणून ती पूर्णा आजींना प्रेमाने घास भरवते. त्यानंतर अर्जुन आणि सायली रूममध्ये जातात. सायली म्हणते, काय हो, प्रियाला फक्त 7 वर्षांची शिक्षा मिळाली, तेही फक्त पुरावे मिटवल्याची. तिला 7 नाही तर 14 वर्षांची शिक्षा मिळायला हवी होती. नेमका अश्विन हे बोलणे ऐकतो आणि आतमध्ये येतो. तो म्हणतो, फक्त 14 वर्षांची नाही, तिला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती. तो अर्जुनला जाब विचारतो, काय रे, तू तुझ्या बायकोच्या सांगण्यावरून माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवलंस? अर्जुन चिडून म्हणतो, अश्विन, तोंडाला वाटेल ते बोलू नकोस. तुला तुझ्या प्रेमासमोर काही दिसत नाही. अश्विन चिडून म्हणतो, हो, आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम, कारण ती तुझ्या बायकोसारखी पोटात एक आणि ओठात एक अशी नाहीये. असे म्हणून दोघांमध्ये खूप भांडण होतात. अर्जुनला हे सहन होत नाही. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.